नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्वतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयो देहि यशो देहि दिशो जहि। ओम श्री मात्रे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजचा आपला 16वा दिवस आहे। श्री सूक्तातील देवी मंत्र याचं चिंतन आपण करीत आहोत। काल आपण का संस्मिताम हिरण्य प्राकाराम या ही जी ऋचा आहे चौथी त्यामधलं काम ह्या पदापासून तयार होणारा मंत्र आणि देवीचं नाव का म्हणजे कोण आहे ती अशा अर्थी आणि शब्दाच्या रूपाने ती आहे, ध्वनीच्या रूपाने ती आहे आणि संवितच्या रूपाने ती आहे असं आपण काल पाहिलं। आणि स्वाध्यायासाठी तिचा हा जो हे जे नाम आहे ते आपल्याला उपयोगी पडतं, त्याच्यामध्ये आपली प्रगती होते। ओम काये नमः याचं विवेचन असं आपण काल पाहिलं। स्वाध्याय करणाऱ्यांना तो किती उपयोगी आहे, किती फलदायी आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आपण पाहिलं। आता आज आपण सोस्मिता का सोस्मिता असं जे आहे ना पद, तर सोस्मिता या पदाचे महत्त्व, त्याची व्युत्पत्ती, त्यापासून तयार होणारा मंत्र याची माहिती आपण घेणार आहोत। 94वा जो श्लोक आहे त्याचा पूर्वार्ध आणि 95वा श्लोक यामध्ये या मंत्राचं स्पष्टीकरण आलं आहे। 96वा जो श्लोक आहे त्यापासून हिरण्य प्राकारा या नामाचं विवेचन केलं जात आहे। 97व्या श्लोकामध्ये मंत्र सांगितलेला आहे। तर जर आज झालं तर आपण दोन्ही मंत्राचा विचार करू, नाही तर फक्त कांसस्मिताम करू एवढाच। आता हे जे मी तुम्हाला म्हटलं की मी काही श्लोक वाचून दाखवत नाही, पण त्या श्लोकामध्ये जे काही विशेष सांगितलेलं आहे ते मात्र आपण पाहत आहोत। या ठिकाणी असं म्हटलंय की त्या ब्रह्माचे म्हणजे कम ब्रह्म खम ब्रह्म असं काल आपण पाहिलं, तर त्या ब्रह्माचं नाव जे आहे त्या ब्रह्माचं उद असं म्हणजे उदय असतो, ज्याचा उदय होतो असा अर्थ ना। उदिती ब्रह्मणो नाम विकसती तस्य तु स्मितम, खूप छान वर्णन आहे हे। त्या कम ब्रह्म अशा त्या ब्रह्माचं नाव ज्याचा उदय होतो, उदिती ब्रह्मणो नाम, विकास होतो। उदय म्हणजे काय? विकास होणे, उमलणे, प्रकट होणे, उदय पावणे म्हणजे सूर्य उदय होतो तसं वरती येणे, अंतरिक्षामध्ये येणे असं आहे। त्याचा विकास, विकास याचा अर्थ बृहत्व, बृहत्व हे त्याचं स्मित आहे। म्हणजे ब्रह्मदेवाचा विकास हे ब्रह्माचं परब्रह्माचं, ब्रह्मदेव नव्हे, परब्रह्माचा विकास म्हणजे त्याचं विश्वाच्या रूपाने उदय होणं, उदय पावणं, प्रकट होणं, म्हणजे त्याचा विकास होणं हे त्याचं स्मित आहे। लक्षात आलं? तर त्या विकासरूपी स्मितासह, सोस्मिता, स्मितासह, हास्यासह, लक्षात आलं? सोस्मिता म्हणजे त्या हास्यासह, त्या स्मितासह म्हणजे ब्रह्माचा विश्वाच्या रूपाने होणारा विकास हे त्याचं स्मित आहे। त्या स्मितासह असणारी मी लक्ष्मी, म्हणून मी सोस्मिता आहे। सोस्मिताचा अर्थ काय आहे? सुस्मिता नाही आहे, सोस्मिता असं आहे। सोष्मिता षटकोणाचा आहे, तर सोष्मिता, सोस्मिता, स्मितासह असणारी सोस्मिताम, म्हणून इथं शब्द सोस्मितामच आहे, पण मूळचं कसं आहे? सोष्मिता अशी मी आहे, म्हणून त्या मला सोस्मिता असं। म्हणजे ब्रह्माचं स्मित, ब्रह्माचा विकास, परब्रह्माचा विकास कसा होतो? तर जगाच्या रूपाने होते। उदेती, काल आपण व्यूह रूप बघितली, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, ही जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, विश्व जसं उलगडत जातं त्याप्रमाणे ही सगळी नावं आहेत। तर हे उलगडणं जे आहे, त्याचं उदय होणं जे आहे, जसं सूर्याचा उदय झाला की कमळं विकास पावतात, फुलं उमलतात,
लोक जागे होऊन आपापल्या कामाला लागतात. म्हणजे सगळीकडे कशी हालचाल आणि आनंद असतो. तर त्याला तिने स्मित असं म्हणलेलं. ब्रह्माचं स्मित, विश्वाचं प्रकट होणं म्हणजे काय? ब्रह्माचं स्मित आहे. आणि त्या स्मितासह असणारी मी, म्हणून त्याला सोस्मिता असं मला म्हणतात, असं ती म्हणते. आता यामध्ये काय सांगितले? 92व्या श्लोकात आपण बघितलं की लक्ष्मी कशी आहे? ब्रह्मरूपधरा आहे. जे ब्रह्माचं कार्य काय आहे? एक तर सृजन करणे, सृष्टी उत्पन्न करणे. हे सृजन म्हणजे या ब्रह्मतत्वाचा विकास. हा ग्रंथ आहे ना, हा खूप तसं बघितलं तर पोएटिकल आहे. म्हणजे पुष्कळ दृष्टांत, उपमा वगैरे याच्यामध्ये दिलेले. त्या ब्रह्माचं स्मित हेच बघा ना, विश्वाचा उदय होणे, विश्वाचा विकास होणे किंवा विश्वाचं प्रकट होणे, हे ब्रह्माचं स्मित आहे. हेच किती पोएटिकल आहे ना, काव्यात्म आहे. तर तो सृजन जे आहे, सृजन करण्यामध्ये केव्हाही आनंद असतो ना. आपण एखादं कागदाचं फूल जरी गुलाबाचं निर्माण केलं तरी आपल्याला किती आनंद होतो. म्हणजे कुठलंही आपण जेव्हा सृजन करतो, निर्मिती करतो, त्यामध्ये आपल्याला आनंद असतो. तसं ब्रह्माची निर्मिती हा त्याचा आनंद आहे. म्हणून त्याच्या मुखावर स्मित आहे. आणि त्या स्मितासह असणारी लक्ष्मी मी आहे. तेव्हा सृष्टी उत्पत्ती म्हणजे ब्रह्मत्व प्रत्ययाला येतं. एरवी कसं आहे? निर्गुण निराकार परब्रह्म आहे. त्याचा प्रत्यय कसा घेणार आपण? तर त्याचा प्रत्यय सृष्टी बघूनच घेता येतो. म्हणजे आपल्याला मायेत राहून मायेच्या पलीकडच्या ब्रह्माचा शोध घ्यावा लागतो. तुम्ही दासबोध बघा, ज्ञानेश्वरी बघा, सगळीकडे सगळं वर्णन जास्तीत जास्त प्रकृतीचं येतं. प्रकृती आहे म्हणून ब्रह्म आहे असं म्हणावं लागतं. कारण प्रकृती कोणाची आहे? शेवटी प्रश्न येतो ना, की हो ही प्रकृती आहे म्हणून कोणाची आहे? मालक कोण आहे याचा? तर परब्रह्म. कोणीतरी मालक असणारच ना. आणि बृहत आहे म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे विकास जो आहे त्याचा, तो विकास म्हणजे स्मित आहे. कारण निर्मितीचा आनंद असतो प्रत्येकाला. एखादी आपण नवीन डिझाईन केलं, छान रांगोळी काढली तरी आपल्याला आनंद होतो. स्वयंपाक छान झाला तरी आनंद होतो. कारण का? आपली निर्मिती येते. त्या निर्मितीचा आनंद म्हणजे आपला विकास असतो. आणि तो दिसणारा विकास आहे. नुसतं मला खूप आनंद झाला असं शाब्दिक नाही आहे. तर आपल्याला तो दिसतो. अन्न सुंदर, स्वयंपाक छान झाला, त्याची चव सगळ्यांनी घेतली, छान आहे म्हटलं की आपल्याला जो आनंद होतो तो आपल्या निर्मितीचा आनंद आहे, तो विकास आहे. तसं सृष्टी उत्पन्न होणे हा ब्रह्माचा विकास आहे, त्याचा त्याला आनंद होतो. म्हणून त्याच्यावर मुखावरती स्मित आहे. म्हणून त्या स्मितामध्ये ही लक्ष्मी आहे, स्मितासह लक्ष्मी आहे. त्यामुळे तो त्याचं जे हास्य आहे तो ते हास्य त्याचा आनंद दर्शवतो. त्याचं दृश्यरूप म्हणजे काय? आपल्या चेहऱ्यावर हास्य असतं. लहान बाळ हसल्यावर आपल्याला किती छान वाटतं बघा. किंवा एखाद्या युवती असेल, सुंदर असेल, तिचं हास्य किती छान असतं असं. किंवा फुलाचा विकास होणं, उमललं फुल की आपल्या चेहऱ्यावर हास्य येतं. पालवी आली झाडाला, बहावा फुलला आता या दिवसामध्ये, तर आपल्याला किती आनंद होतो. शिरीष वृक्ष फुलला या दिवसामध्ये, वसंत ऋतूमध्ये. तर हे जे निर्मिती असते, विकास असतो, त्याचा आपल्याला आनंद होतो. त्यामुळे परब्रह्माचा विकास, त्या विकासासह मी आहे. म्हणजे लक्ष्मीच्या मध्ये काय आहे? विकास आहे. तिचं प्रकट होणं आहे, तिच्यातून निर्मिती होणं आहे, सृजन आहे, त्याच्यामधून प्रगती होणं आहे. म्हणून ऐश्वर्य ही लक्ष्मी आहे. हे लक्ष्मी आहे, जे ऐश्वर्य आहे लक्ष्मीचं तेही आहे. पांचरात्र आगमाप्रमाणे वासुदेव हा परब्रह्म आहे. आणि त्याचं बृहत्व म्हणजे विस्तार, म्हणजे ही एकोहम बहुश्याम म्हणलं ना उपनिषदामध्ये. त्याचा विस्तार ही ती सृष्टी आहे, हा विकास आहे, त्याचं हास्य आहे. वासुदेव परब्रह्माच्या प्रत्येक कार्यामध्ये लक्ष्मी बरोबरीने सहभागी असते. साहजिक आहे ना, प्रकृती कुठे जाणार आहे सोडून पुरुषाला? पुरुष म्हणजे जीवात्मा, कोणताही जीव शरीर असो, त्याला सोडून प्रकृती कधी जाईल का? त्याची कोणी असो, अगदी लहान मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत बघा तुम्ही, जर प्रकृती सोडून गेली तर ती चेतना राहणारच नाही त्याच्याजवळ ना. चेतन नुसता असून का लोळागोळा पडेल तो? असं नाही, शक्ती पाहिजे बरोबर. त्यामुळे लक्ष्मी बरोबर असायलाच पाहिजे, तरच त्याचा आपण आनंद घेऊ शकतो.
त्यामुळे विकासाच्या कार्यामध्ये हातभार कोणाचा आहे? देवी लक्ष्मीचा आहे. आणि लक्ष्मी शक्तीमुळेच उत्पत्ती वगैरे कार्य होतं. म्हणून परब्रह्माचा विकास जो आहे तो लक्ष्मीचं हास्य किंवा लक्ष्मीमुळे हास्य आहे असं म्हणा, तिच्यावर अवलंबून आहे. म्हणून लक्ष्मी विकासाबरोबर हास्याबरोबर आहे. म्हणून ती कशी आहे? सोस्मिता. म्हणून हे दोनच श्लोकांमध्ये सोस्मिताचा अर्थ सांगितलेला आहे. पण अतिशय सुंदर आहे की विकास, आपण म्हणतो ना की खूप आपण छोटं आपलं 2 BHK 1 BHK घर असेल तर आपण 3 BHK घेतलं तर आपल्याला आनंद होतो. पण जिथं विस्तार आहे, जिथं विकास आहे, जिथं सृजन आहे, जिथं उत्पत्ती आहे, जिथे उदय आहे, तिथं हास्य आहे. आणि ते कोणाचं आहे? लक्ष्मी शक्तीचं आहे. लक्ष्मी शक्तीमुळे आहे. म्हणून परब्रह्माचा विकास आणि त्यामुळे त्याच्याबरोबर असलेलं हास्य, त्याबरोबर ही लक्ष्मी आहे, ती सोस्मिता आहे. आणि हा विकास कसा आहे बरं? म्हणजे फक्त भौगोलिक आहे का? फक्त म्हणजे भौतिक आहे का? का पारलौकिक आहे? कसा आहे हा? शारीरिक आहे का मानसिक आहे का बौद्धिक आहे? तर या ठिकाणी सांगितलं की हा सगळाच विकास आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक हा सगळा विकास म्हणजे लक्ष्मी आहे. आणि लौकिक पारमार्थिक दोन्ही दृष्टीने आहे ती. आणि कसा आहे तो? पुष्कळ आहे, अमाप आहे, मोजणी नाही करता येत. आपण पाहतो की एखादा बिलियनर असेल त्याच्यापेक्षा अधिक मोठा श्रीमंत असतो. एखादा अतिशय बुद्धिमान आहे तर ही सगळी आजची तरुण पिढी बघा किती बुद्धिमान आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा एकापेक्षा एक असे बुद्धिमान असतात. म्हणजे वाढत जाता, अमाप आहे, मोजता येत नाही. परिमाण आपल्याला नाही आहे ते विकास किती होतो त्याचा, ना की विस्तार किती होतो, विकास किती होतो. आता हे विश्व फार प्रचंड आहे, असं नवीन शोध लागला की विश्वाचा अंतच लागत नाही. म्हणजे हे काय आहे? विकास हा विस्तार आहे मोठा. आणि हे निर्मिती आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणून तो कसा आहे? अगणित आहे, न मोजता येणारी आहे. म्हणून तो मंत्र काय होतो? ओम सोस्मितायै नमः असा तो मंत्र आहे. आणि या मंत्राची फलश्रुती म्हणजे काय? सरळ आहे ना. आत्ता आपण जे विवेचन केलं ते काय, कशाचं केलं? तर विकास होतो असं केलं. परब्रह्माचा उदय होणे, परब्रह्माचा सृष्टीच्या रूपाने प्रकट होणे, परब्रह्माचं हा विकास आहे. हा विकास जो आहे तो विकास म्हणजे हास्य आहे. आणि हे हास्य सह लक्ष्मी त्याच्याबरोबर आहे. लक्ष्मी शक्तीमुळे हे हास्य आहे. म्हणून सोस्मिता असं तिला म्हटलेलं आहे. म्हणून तो मंत्र जो आहे तो सरळ आहे की ओम सोस्मितायै नमः हा सप्ताक्षर मंत्र आहे. आणि या मंत्राची फलश्रुती म्हणजे उपासकाचा सर्व तऱ्हेने विकास होतो, उन्नती होते, भाग्योदय होतो. हा विकास लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने आहे, अमाप आहे. किती विकास होणार आहे ह्याला परिमाण नाही. लक्ष्मीची उपासना आपला भाग्योदय करणारी आहे. तेव्हा हे नाम जे आहे या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की हे 1-2 श्लोकामध्येच आहे, त्यामुळे आपण हिरण्यप्राकारम असा सुद्धा आज मंत्र घेऊ शकतो. म्हणजे ओम सोस्मितायै नमः याचा अर्थ आपल्या लक्षात आला की विकास जो आहे ते परब्रह्माचा सृष्टीरूपाने विकास होणं हे त्याचं हास्य आहे. त्या हास्यासह लक्ष्मी असल्यामुळे सोस्मिता आहे. आणि या मंत्राने उपासकाचा पण भाग्योदय होतो. आता आपण बघूया हिरण्यप्राकारा. हे 96 श्लोक आहे. आता हे कसे आहे? आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी तंत्रामध्ये मंत्रशास्त्र आहे आणि मंत्रामध्ये प्रत्येक वर्णाला महत्त्व आहे. आता ही कशी आहे? आपण आता याच्यामधले सगळे उत्पत्ती वगैरे बघूया. तर ही कशी आहे की माझी प्रकृती, पराप्रकृती हितकर आहे. परा आणि अपरा प्रकृती आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे. पराप्रकृती अपराप्रकृती जी आहे, अष्टदा प्रकृती ती अपराप्रकृती आणि पराप्रकृती ही त्रिकोण साम्य असणारी अशी. तेव्हा ही माझी पराप्रकृती कशी आहे? हितकर आणि रमणीय.
मुनिश्रेष्ठ त्या प्रकृतीच्या स्वरूपावर अनुसंधान ठेवतात आणि हा भवसागर अंधकारमय जग तरून जातात, असं याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर श्री सूक्तामध्ये कासस्मितानंतर हिरण्यप्राकारम हे पद आहे. तर इथं ती हिता म्हणजे हितकर असा अर्थ घेतला. ही म्हणजे हित, हिरण्य प्राकारम, तसं ही हा शब्द त्यांनी वेगळा काढलाय. तर ही म्हणजे हितकर असा अर्थ घेतलाय आणि प्राकार याचा अर्थ प्रकृती असा घेतलेला आहे. ही प्रकृती पराप्रकृती आहे, ती हितकर आहे असं लक्ष्मीने आपल्याला इथं सांगितलेलं आहे. कशी हितकर आहे बघूया आता. प्रकृती हा शब्द माया, अविद्या, अज्ञान अशा अनेक अर्थाने वापरला जातो. प्रकृती कशी आहे? सत्व रज तम गुणांनी युक्त आहे. मायायुक्त, मायोपाधिक ईश्वर, हे थोडंसं तत्वज्ञानात्मक आहे. आता इथे मायायुक्त जो ईश्वर आहे, ज्याला आपण जीव म्हणतो, तो मायोपाधिक ईश्वर हा गुणांचा मालक असतो. सत्वरजतम गुणांचा मालक कोण आहे? मायायुक्त ईश्वर. आणि हे गुण धारण करणारी जी त्याची शक्ती असते ती लक्ष्मी. आता इथे परब्रह्माची ही प्रकृती आहे. कशी आहे? साम्य असणारी त्रिगुणात्मिका, ती शुद्ध सत्वस्थ आहे. ती पराप्रकृती आहे, कारण तिच्यामध्ये गुणांचा विकार झालेला नाही. साम्य आहे, सगळे त्रिगुणांचं साम्य आहे, विकार अजून नाही झालेला, म्हणून ती शुद्ध सत्वस्थ आहे. प्रकृतीबद्दल मी मगाशी म्हटलं तसं भगवद्गीतेमध्ये खूप माहिती दिलेली आहे. भगवद्गीता म्हणते, त्यात भगवंत बोलतात, तो मायेबद्दल सांगतो की ही दैवी गुणमयी अशी त्याची माया आहे. दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया, असं भगवंतांनी तिथे सांगितलेलं आहे. तर त्याची माया कशी आहे? मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. मला जे शरण येतात तेच मायेच्या पलीकडे जाऊ शकतात, असं भगवंतांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती त्यांनी सांगितले. दैवी गुणसंपत्ती, आसुरी संपत्ती भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे. तर दैवी प्रकृतीचा आश्रय करून जे महात्मे त्याची उपासना करतात, ते प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले लोक करू शकत नाहीत. दैवी प्रकृतीचा आश्रय करून महात्मे त्याची उपासना करतात, पण प्रकृतीच्या गुणांनी जे मोहित झालेले आहेत, म्हणजे ज्यांना माहीतच नाही की हे सगळे आपल्यामध्ये असे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण इतकं आहे, आपण रजोगुणी आहोत, आपण तमोगुणी आहोत, आपल्याला सत्वगुणी असायला पाहिजे, असं अजून ज्यांना माहिती नाही, ते लोक काय कर्मबंधनात अडकतात. आणि त्यांची प्रकृती कशी आहे? मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूत अशी अष्टधा प्रकृती आहे. ही अपरा प्रकृती आहे. आणि जी ती प्रकृती जीवमात्रांना किंवा जगताला धारण करते ती पराप्रकृती आहे. तो प्रकृतीच्या योगाने निर्मिती करतो, प्रकृतीच्या गुणांचा उपभोग घेतो. जो पुरुषाला प्रकृतीच्या गुणांसह जाणतो तो पुन्हा जन्म घेत नाही, असं भगवंतांनी इथं म्हटलेलं आहे. आपण ते श्लोक बघूयात. प्रकृते हे क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृते हे गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च. अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अपरेयमितस्त्वन्यं प्रकृतिं विद्धि मे परां. जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत. ज्यांनी हे जग धारण केलं आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः. किती छान सांगितले बघा. स्वतःच्या प्रकृतीने मी पुन्हा पुन्हा जगाची निर्मिती करतो. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. असं कोण जाणतं? तर महात्मे जाणतात की दैवी प्रकृती ज्यांना समजलेली आहे ते असं जाणतात. भजन्त्यनन्य मनसो, भजंती अनन्य मनसो अशी फोड आहे. ज्ञात्वा भूतादिमव्ययम् पुरुषः प्रकृतिस्थौ
ही भुंक्ते प्रकृतिजान गुणान. पुरुष हा प्रकृतिस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान गुणान. म्हणजे अनन्य मनाने जे जाणतात मला, मी अव्यय आहे असं जे जाणतात, ते ज्ञात्वा जाणून काय करतात, ते म्हणतात की हा पुरुष प्रकृतीमधल्या अनेक गुणांचा उपभोग घेतो. य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतींच गुणैः सह सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः, असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामधले श्लोक येथे 29, 27, 29 7व्या अध्यायामध्ये आहेत, पुन्हा 14व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये आहेत. असे प्रकृती संबंधी भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत. अशी ही प्रकृती आहे. तर या प्रकृतीच्या गुणांसह जो जाणतो तो पुन्हा जन्म घेत नाही. प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी काय करायला पाहिजे, तर भगवंताला शरण जायला पाहिजे. गीतेमध्ये त्याला अपरा प्रकृती म्हटलं आहे. लक्ष्मीमध्ये मंत्र जो लक्ष्मी तंत्र जे आहे त्यामध्ये त्याला अशुद्धाध्व असं म्हटलं. अध्व म्हणजे मार्ग, अशुद्धाध्व अशुद्ध मार्ग असं त्याला म्हटलं. त्यात सुद्धा जर सत्वगुणाचा आश्रय केला तर आपण पुढे जाऊन शुद्ध होता येत आहेत. पराप्रकृतीचा आश्रय करता येतो. पराप्रकृती कशी आहे, शुद्धाध्व आहे, त्यामुळे तेथे आनंद आहे. म्हणून पराप्रकृती कशी आहे, हितकर आणि रमणीय. म्हणजे शुद्धाध्व शुद्ध मार्गाने जायचं असेल तर सत्वगुणांचा आश्रय करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळतो. आणि पराप्रकृती शुद्धाध्व आहे म्हणजे शुद्ध मार्ग आहे आणि तिथं आनंद आहे. म्हणून पराप्रकृती कशी आहे, हितकर आणि रमणीय. तसंच अपराप्रकृतीतून तरून जाण्यासाठी शुद्ध सत्वगुणाचा आश्रय करायला हवा, असंही देवी इथं सुचवत आहे. आपण एका ग्रंथाचा अभ्यास करताना आपल्याला अनेक ग्रंथ आपोआपच अभ्यासावे लागतात. कारण इथं आपण पाहिलं की दर्शनशास्त्र आहे, त्यानंतर भगवद्गीता तर आहेच आहे, अनेक ठिकाणी भगवद्गीतेचा संदर्भ येतो. त्याच्यानंतर अद्वैत तत्त्वज्ञान आहे, सांख्य आहे, योग आहे, ध्यानयोग आहे, मंत्रयोग आहे, हठयोग आहे, कुंडलिनीचा लययोग आहे. अनेक ग्रंथांचा इथे अभ्यास आपला होतो. तर लक्ष्मी असं म्हणतं इथं की हे जे मुनी जे आहेत, अभ्यास करणारे मुनी, मनन करणारे मुनी जे आहेत, शास्त्र जाणणारे जे शास्त्रज्ञ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, ते शुद्ध सत्वगुणांचा आश्रय करून म्हणजे तमोगुणाच्या पलीकडे जातात, त्याच्या आश्रयाने राहतात. सत्वगुणाचा आश्रय करणे म्हणजे काय ते भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. त्यासाठी सत्व रज तमोगुण हे माहीत असणे आवश्यक आहे. मग ते काय सांगते भगवंत, काय सांगतात की तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगम समुद्भवम तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निबध्नन्ति भारत, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर सत्व रज तम यांचे गुणधर्म काय आहेत ते त्यांनी त्यामध्ये सांगितलं. ते ओळखायचे कसे, तर ते ह्याच्यावरून आपल्याला कळतं. म्हणजे सत्वगुण हा कसा आहे, भगवान काय सांगतात, सत्वगुण हा कसा आहे, निर्मल आहे, प्रकाशरूप आहे, अनामय म्हणजे त्याच्यामध्ये कुठला दोष नाही आहे, कुठला रोग नाही आहे, कुठलाच म्हणजे त्याच्यामध्ये असा खराब भाग काही नाही. रजोगुण तृष्णेच्या संगमाने रागात्मक म्हणजे आसक्तीयुक्त आहे. तमोगुण प्रमाद, आलस्य, निद्रा असा अज्ञानमय आणि मोह पाडणारा आहे. गीता पुढे सांगते की सत्वगुणाचा आश्रय करावा, रज तम यांचा त्याग करावा. यासाठी विकारांचा द्वेष न करणे, कर्मफलाविषयी उदासीन राहणे, सुखदुःख सम मानणे, माती दगड सोने सारखेच मागणे, प्रिय अप्रिय निंदास्तुती समान मानणे, मानापमान मित्रशत्रू यात भेद न मानणे आणि ईश्वराची अव्यभिचारी भक्ती करणे म्हणजे सत्वस्थ राहणे होय. गीतेमधल्या 14व्या अध्यायातला
22 ते 36 श्लोकामध्ये हे त्यांनी सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं त्यांनी? की विकारांचा द्वेष करू नये, कर्मफलाविषयी आसक्ती ठेवू नये, काही मिळेल ते मिळेल, जसं असेल तसं, सुखदुःख सम मानणे, माती दगड सोनं ह्यांच्याबद्दल सारखा भाव ठेवणे, प्रिय अप्रिय निंदास्तुती हे दोन्ही समान मानणे, मान अपमान शत्रुमित्र यात भेद न करणे, आणि ईश्वराची भक्ती कशी? अव्यभिचारी. म्हणून या श्लोकामध्ये काय सांगितलंय की मुनी सत्वस्थ राहून सत्वस्वरूपाचा अवलंब करून भवसागर तरून जातात, अंधकारमय जाणीवेतून प्रकाशाकडे जातात. तमसो मा ज्योतिर्गमय अशी प्रार्थना आहे ना वेदामध्ये. तर तसं जावं, आणि मग काय होतं? ही प्रकाशावस्था म्हणजे पराप्रकृती आहे, ते आपल्याला जाणता येते, आपण त्यामध्ये राहतो. पराप्रकृती कशी आहे? हितकर आहे, रमणीय आहे, अशी या प्राकारा या शब्दाची व्युत्पत्ती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आता मंत्र कोणता तयार होतो? तर हितकारक प्रकृती अशा अर्थाचा मंत्र तयार होतो. म्हणून ऋषी काय म्हणतात की हितकारक प्रकृती अशी लक्ष्मी, तिची आम्ही उपासना करतो, हा दशाक्षर मंत्र सर्व इच्छा तृप्त करणारा आणि समृद्धी देणारा आहे, ही त्याची फलश्रुती आहे. या श्लोकामध्ये हितकारक प्रकृती म्हणजे पराप्रकृती असा अर्थ दिला आहे. पराप्रकृतीत जाणे म्हणजे काय, किंवा पराप्रकृतीची उपासना करणं म्हणजे काय? तर 3 गुणांच्या पलीकडे जाणं. गीता म्हणते की 3 गुणांच्या पलीकडे जाणाऱ्यांना जन्म जरा मृत्यू दुःख यापासून सुटका मिळते आणि तो अमृतत्व प्राप्त करतो. गुणानेतान अतिथ्य त्रिंदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर्विमुक्तो अमृतमाश्नुते. गीतेचा अध्याय 14वा श्लोक 20वा आहे. तर हे सगळं भगवद्गीतेच्या सारखं इथे सांगितलेलं आहे. प्रकृती म्हटलं की भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आपल्याला बघायलाच हवं. तेव्हा जन्म मृत्यू दुःख यातून सुटका मिळते 3 गुणांच्या पलीकडे गेल्यावर, आणि तो अमृतत्व प्राप्त करतो. ऋषी काय करतात? पराप्रकृतीमध्ये राहण्याचा अभ्यास करतात. म्हणून लक्ष्मीला ते हिरण्यप्राकारा असं म्हणतात. आता मंत्र कोणता तयार होतो हिरण्यप्राकारापासून? तर ओम हिरण्यप्राकारायै नमः. कुठला मंत्र होतो? ओम हिरण्यप्राकारायै नमः. असा 10 अक्षरी मंत्र तयार होतो. लक्ष्मी म्हणते की या मंत्राने माझी उपासना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. उपासक अकाम होतो, समृद्ध होतो. ही समृद्धी कशी आहे? भौतिक आणि आत्मिक दोन्ही आहे. भौतिक पण आहे, श्रेयस आणि प्रेयस. आपण पहिल्यापासून पाहतोय की लक्ष्मी तंत्रामध्ये देवीच्या नावाची जी नामावली दिलेली आहे, त्याची जी उपासना दिलेली आहे, ती उपासना भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हीही प्रगतीसाठी उपयोगी आहे. भौतिक आणि आत्मिक प्रगती, जे भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी ही उपासना आहे. त्यामुळे हे सूक्त अतिशय महत्त्वाचं आहे. आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे उपासक जन्म जरा व्याधी मृत्यू यातून मुक्त होतो. प्रकृतीच्या पलीकडे गेल्यामुळे कोणत्याही प्राकृतिक गोष्टीपासून तो अलिप्त होतो, प्रकृतीच्या नियमांच्या पार होतो. असा हा मंत्र आहे, अशी त्याची फलश्रुती. म्हणून मी आज म्हटलं की 2 मंत्र आपले आज होतील. सोस्मिता ओम सोस्मितायै नमः आणि ओम हिरण्यप्राकारायै नमः. अतिशय सुंदर असं याच्यामध्ये विवेचन दिलेलं आहे. नंतर आपण इथं आर्द्रा हा पद येईल, त्याचं आपण उद्याला बघूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.